काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली। पण मला वाटते की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं, आरेरावीची भाषा केली, कमरेच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग। आमचा मुख्यमंत्री आहे, आम्ही तुम्हाला सस्पेंड करू, आम्ही जे सांगलं तेच ऐका, आमचा फोन का घेतला नाही, फोन का कोणता घेतला नाही, तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल, त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनून हा महाशय बोलल की फलाना फलाना आहे, माझी ही मागणी आहे, ही तुम्ही पूर्ण करा। कालचं तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने सांगितले हर घर तिरंगा। या इथलच्या जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला 50,000 झेंड्याची मागणी केली। किती? 50,000 झेंड्याची मागणी केली। आम्हाला झेंडे द्या। राशन दुकानदाराकडे चालले, तू आम्हाला राशन देतो का नाही, नाही तर मग तुला आम्ही बदलतो। म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी। एलसीबीचा पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असेल का जिल्हा अधिकारी का एसडीएम असेल, यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायलाय, आम्हाला पैसे पाहिजेत। म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते, आदरणीय रामरावजी वडकुते होते, आदरणीय फुलाराजी शिंदे होते, आदरणीय बाबारावजी भांगर होते। पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोण्या अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून। पण हे महाशय या 2 महिन्यामध्ये यांनी चदरच लावली। ग्रामसेवक सोडणं उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय, आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत। यामुळे आमच्या महायुतीचं प्रतिमा हे मलिन व्हायली। त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे, हे मी जे बोलतोय हे खोटं नाही।